पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचा पाया रोवणारे, पक्ष विस्तारासाठी आयुष्यभर काम करणारे स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचा वारसा पुढे नेत रवी लांडगे हे जनसामान्यांशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत सकारात्मक आणि न्याय्य भूमिका घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची शहरात ओळख. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. भारतीय जनता पक्ष तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवडचे दोन्ही आमदार महेशदादा लांडगे आणि शंकरभाऊ जगताप यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 6 ब मधील शेवटचा अर्ज होता. हे प्रसाद ताटे म्हणून तरुण कार्यकर्ते, समाजाला चांगली दिशा देण्याचं स्वप्न त्यांचं आहे. स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी शेवटचा अर्ज आज माघारी घेतला आणि म्हणून प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये माझी बिनविरोध निवड झाली. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांचा, भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व माझ्या मित्रपरिवाराचा आणि प्रसाद क्रमाने या प्रभाग क्रमांक 6 चा विकास करण्याच्या दृष्टीने जे तरुण स्वप्न पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्या सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांची एकजूट हेच त्यांच्या कामाची पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणायचं हे पुढचं उद्दिष्ट आहे. प्रभागाच्या नागरिकांना हीच माझी आव्हान असेल की सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करून पूर्वीप्रमाणे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणा. पण ही बिनविरोध निवड केवळ राजकीय यश नसून जनतेशी असलेल्या विश्वासाचा, नात्याचा सन्मान असल्याचे मत कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अंकुश भाऊंची पुण्याई आहे आणि सर्व समाजाचं प्रेम आहे, सर्व जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तर ह्या बिनविरोध निवडीचं तिसऱ्या कोणाला द्या? सर्व जनतेला आणि स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचाराला तर आहेत, त्यांना पण काही त्यांचं म्हणणं मांडायचं होतं म्हणून. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावना परत एकदा नगरसेवक झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर निवडणूक लढवताना जे काही विचार घेऊन मी निवडणुकीसाठी उतरलो होतो की प्रभागाचा विकास वगैरे, तर मी काय भाऊ काय दोघांचे विचार मध्ये सेम असल्यामुळे आणि प्रभागाच्या विकासासाठी दोघेही आम्ही एक आलेलो आहोत. ज्या काही संकल्पना घेऊन मी निवडणुकीला सामोरं जात होतो त्या संकल्पना प्रभागात राबवण्याची भावनी हमी दिलेली आहे. वेळ पडली तर त्या ज्या काही म्हणजे संकल्पना आहेत त्या स्वतः तू प्रभागात घेऊन उतर, प्रभाग प्रतिनिधी म्हणून आपण तुझी नेमणूक करू अशी भावनी तिथं हमी दिलेली आहे मला. त्यासाठी प्रभागाच्या विकासासाठी आणि सर्व संकल्पना राबवण्यासाठी मी निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि भावना पाठिंबा देत आहे. आणि निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता, तुम्ही माघार घेण्यासाठी तुमच्यावर काय कोणाचा दबाव? नाही, दबाव वगैरे माघारी घेण्याचा एकच उद्देश होता की आता मी असेल, आमच्या घराणं असेल, स्वर्गीय अंकुश भाऊंना मानणार आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आई वडील यांची इथं म्हणजे दौडवस्तीला आम्ही राहत होतो. तर भाऊंना विरोध म्हणजे इनडायरेक्टली स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांना विरोध करण्यासारखं होत होतं. तर भाऊंच्या विचारांना विरोध करणं हे सतत बुद्धीला कुठेतरी पटत नव्हतं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला. निवडणुकीत येण्यासाठीच म्हणजे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच उमेदवारी नगरसेवक होण्याचं स्वप्न बघूनच मी अर्ज दाखल केला होता. पण जेव्हा मी सर्वात राजकारणात पाहिजेत ना प्रसाद सारखे वकील करून, हे काही चुकीचं नाहीये. सर्वात प्रथम म्हणजे अर्ज जेव्हा मी दाखल केला तेव्हा म्हणजे मला जर आधी माहित असतं की भाऊ ओबीसी मधून फॉर्म भरणार आहेत तर मी फॉर्म भरलाच नसता, सुरुवातीलाच भरला नसता.